नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ठिय्या आंदोलन। मुंबई गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे आणि खारपाडा टोलवरील अन्यायकारक टोल वसुलीच्या विरोधात जन आंदोलन आयोजित करण्यात आले आहे। ठिकाण खारपाडा टोल नाका। दिनांक 25 मे 2026। वेळ सकाळी 10 वाजता। मुख्य मागण्या: अपूर्ण रस्त्यावर टोल बंद करा, धोकादायक डायव्हर्शन व खड्डे हटवा, अपूर्ण पूल व सर्व्हिस रोड तातडीने पूर्ण करा, महामार्ग सुरक्षित करा। पहिले सुरक्षित आणि पूर्ण महामार्ग द्या, मगच टोल घ्या। सर्व कोकणवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री रुपेश दर्गे साहेब यांनी केले आहे। मुंबई गोवा महामार्ग हा कोकणातील लाखो नागरिकांचा जीवनमार्ग आहे। मागील अनेक वर्षांपासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून आजही अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण, धोकादायक आणि अपघात प्रवण स्थितीत आहे। अनेक पूल, सर्व्हिस रोड, जंक्शन, अंडरपास, ड्रेनेज व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या मूलभूत सुविधा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत। अशा परिस्थितीत महामार्गावरील खारपाडा येथे टोल वसुली सुरू करण्यात आलेली आहे। अपूर्ण आणि असुरक्षित रस्त्यावर जनतेकडून टोल वसूल करणे हा अन्यायकारक निर्णय असून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्यासारखा प्रकार आहे। महामार्गावर सध्या अनेक ठिकाणी धोकादायक डायव्हर्शन, अपूर्ण उड्डाणपूल, चुकीचे व अचानक येणारे गतिरोधक खड्डे, अंधारे रस्ते, योग्य दिशादर्शक फलकांचा अभाव, सर्व्हिस रोड नसणे, वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती संख्या अशा गंभीर समस्या कायम आहे। यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळे आम्ही खालील मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अशी मागणी करीत आहोत। प्रमुख मागण्या: महामार्गावरील सर्व अपूर्ण कामे पूर्ण होईपर्यंत टोल वसुली तात्काळ बंद करावी। संपूर्ण महामार्गाची स्वतंत्र सेफ्टी ऑडिट करून अहवाल सार्वजनिक करावा। सर्व अपूर्ण पूल, उड्डाणपूल, जंक्शन, सर्व्हिस रोड आणि अंडरपास यांची निश्चित पूर्णता मुदत जाहीर करावी। कोकणातील नियमित धावणाऱ्या वाहनांना टोल माफी अथवा सवलतीचा मासिक पास लागू करावा, तसेच टोल दर कमी करावा। अपघात प्रवण ठिकाणांवर तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात। महामार्गावरील अपघातग्रस्तांना त्वरित मदत, रुग्णवाहिका व नुकसान भरपाई व्यवस्था सुरू करावी। महामार्गावरील सर्व धोकादायक डायव्हर्शन्स व चुकीचे गतिरोधक तात्काळ हटवावेत। कोकणातील जनप्रतिनिधी, स्थानिक नागरिक आणि संघटनांसोबत संयुक्त बैठक आयोजित करावी। आज कोकणातील जनता विकासाला विरोध करत नाही, परंतु अपूर्ण कामे, निष्काळजीपणा आणि जनतेवर लादण्यात येणाऱ्या अन्यायकारक टोल वसुलीला ठाम विरोध करत आहे। पहिले सुरक्षित आणि पूर्ण महामार्ग द्या, मगच टोल घ्या। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खरपाटील, खारपाडा।